नितीन इनफिल्डच्या आतमध्ये एस्टा कव्हरवर उभे आहेत आणि चांगला झेल टिपलेला आहे. निश्चितच नितीन यांनी अगदी गंगामाता क्रीडानगरीमध्ये पहिल्याच स्पर्धेतून या खेळाडूनं अगदी उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब पटकावला होता. सचिन सोबत पूर्ण संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती इथे चांगला चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टॉम्प गिरीश मडवी यांना इथे बीट केलेले आहे. वेलकम संदेश पाटील. चांगली चेंडूंची हाताळणी होते. अगदी गोलंदाज शरद पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू डॉट. त्यानंतर आता बघूया पुढील चेंडू. शरद यांनी देखील एकविरा पिंपळनेर आयोजित स्पर्धेमध्ये जॉली स्पोर्ट कामतगर संघाकडून खेळताना अप्रतिम कामगिरी केली होती. इथे धावांना आता सुरुवात झाली. एक बाद एक. गिरीश मडवी यांनी आपलं वैयक्तिक खातं ओपन केले. गणेश केन येत आहेत क्रमांक 3 वर. चौथ्यावा मानकुली बी संघाचा खेळाडू. एक चांगला क्षेत्ररक्षक आणि चांगला गोलंदाजीच्या बलावर त्याच्या संघामध्ये वर्णी लागलेली आहे. चांगल्या चेंडूच्या हाताळणी. तिसऱ्या चेंडूवर सिंगल आली होती. हा चेंडू डॉट. इथे पंचांचा इशारा आहे. हा चेंडू बिमार आहे. नो बॉलचा इशारा आहे. 1+1 अशा 2 धावा येतील या चेंडूवर. रिग्नेश इलेव्हन राणाल संघासाठी धावसंख्या झाली ती धावसंख्या 4 वर. दोन धावा आलेल्या आहेत. दोन्ही धावसंख्या झाली ती 6. 5 धावसंख्या झाली. सॉरी थोडीशी चुकीची दुरुस्ती. आणि इथे चेंडू टीम विकेट रिझनला 4 धावांसाठी ट्रॅव्हल होतोय. गिरीश मडवीच्या बॅटमधून येतोय. या ओव्हर मधला हा पहिला चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 9 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 9 अशी धावसंख्या आहे. प्रसाद लवकर बाद झाले. अगदी पहिल्या चेंडूवर बाद झाले होते. आता गोलंदाज प्रवीण. वेलकम राहुल भोईर.
चला वेल कमी घ्या. गोलंदाज प्रवीण, सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार आणि रिग्नेश इलेव्हन राणाल. वेलकम राहुल भोईर. अतिशय चांगला चेंडू नक्कीच होता, मात्र तिथल्या चांगल्या पद्धतीने चेंडूला ऑफसाईड रिझन मध्ये केले होते. एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षण झालं होतं, मात्र नाही रोखू शकत 2 धावा. या 2 धावीनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावर. 1 बाद 11 धावा. साखळी स्पर्धेचा हा शेवटचा सामना आपण पाहतोय. निश्चितच शेलोमाता वल या संघाचे सिनियर खेळाडू रुपेश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच न्यू 40+ संघटनेचे सन्माननीय प्रताप पाटील साहेबांच्या संपूर्ण कमिटीला देखील रुपेश पाटीलनी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद रुपेश दादा पाटील. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 11 धावा. अतिशय चांगला चेंडू, अगदी फुल लेन डिलिव्हरी, स्वतःला यॉर्क करून घेतलं होतं गणेश केनी यांनी. चांगल्या चेंडूच्या हाताळणी. धावसंख्या 11 आहे. प्रवीण इथे अगदी पल्लू शॉट केले आणि काय झेल बघा. शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक किती दक्ष होते. निश्चितच फटका चांगला होता, जागा देखील चांगली निवडली होती, मात्र गॅप शोधण्यामध्ये अपयशी ठरले. फलंदाज बाद गणेश केनी. गणेश केनी बाद झाले आणि गणेश ज्युनियर गणेश पाटील येतोय मैदानामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज वडुणोगार संघाचा खेळाडू डावखुरा फलंदाज आहे गणेश पाटील. 11 धावसंख्येवर दुसरा धक्का आहे. निश्चितच सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघाने देखील या स्पर्धेमध्ये वापसी केलेली असं म्हणायला हरकत नाहीये. सोमनाथ पाटील, प्रकाशदादा पाटील, संभाजी म्हात्रे, प्रवीण अगदी चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. नितीन, बाला, शरद असे चांगले खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण या गोलंदाजी ऍक्शन आपण पाहिली तर मनोज भोईर, आविदिवे या खेळाडूची इथे मात्र आठवण ताजी होती. इथे अजून एक फलंदाज बाद, गिरीश मडवी बाद झालेले आहे. शरद यांनी झेल टिपला होता आणि निश्चितच स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक सुमित कुमार अँड कंपनी चंद्रकांत पाटील याच्या नावावर आहे. तर कालच्या दिवसातून दुसरी हॅट्रिक पूर्ण केली संदीप नाईक यांनी. निश्चितच इको झोन ग्रुप खाडी पाहे या संघाच्या खेळाडूंनी आणि आता हॅट्रिक ऑन वर आहे प्रवीण सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघाचा. बघूया या स्पर्धेची तिसरी विकेट हॅट्रिक प्रवीण पूर्ण करतोय का. प्रसाद बाद झाले, त्यानंतर गणेश केनी बाद झाले, त्यानंतर गिरीश मडवी बाद झाले. आता मात्र खेलपट्टीवर नवकी जोडी असेल.
प्रदीप फलंदाज येतोय. बघूया गणेश पाटील सज्ज होतील. फुलटॉस ऑन साईडला चेंडू टर्न केलाय. बघूया बालायचा प्रयत्न मी तर म्हणतो चांगला होता. इथे 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केलेत. धावसंख्या पोचते ती 13वर. दुसऱ्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी प्रवीण आपल्या बॉलिंग मार्कवर येतील. एका पाठोपाठ 2 विकेट नक्कीच घेतले होते. गणेश केनी बाद झाल्यानंतर गिरीश मडवी यांना बाद केलं होतं प्रवीण यांनी. धावसंख्या 13. अगदी चांगला फटका चेंडू हवेमध्ये आहे. बघूया क्षेत्ररक्षक सोमनाथ पाटील आणि चांगला झेल इथे संपादन. बघा प्रवीण यांनी तब्बल 3 फलंदाजांना या ओव्हरमध्ये तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. गणेश केनी, गिरीश मडवी, गणेश पाटील असे तब्बल 3 फलंदाज या दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांनी बाद केले आहेत. धावसंख्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर रिग्नेश इलेव्हन राणाले संघाची 4 बाद 13 धावा. बघा नाणेफेकी जिंकून जो निर्णय घेतला होता फलंदाजी करण्याचा, तो निर्णय कुठेतरी आपल्याला अंगाशी आलेला पाहायला मिळतोय. सतीश येतोय. मरोई दिव्य संघाचा खेळाडू आहे सतीश. सतीश आणि प्रदीप ही जोडी आता मैदानामध्ये आपण पाहतोय. 4 बाद 13. आज धावा एक खेळपट होताना पाहायला मिळत नाहीये. ज्ञानेश्वर मुकादम अगदी आज बघूया सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज कोण येतील. सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघाकडून सोमनाथ पाटील. वर प्रदीप आहेत तर नॉनस्ट्राईक फलंदाज सतीश. नंतर नॉकआउट फेरीला सुरुवात होईल. लीग स्पर्धेची साखळी स्पर्धेची शेवटची मॅच आणि ते डीप मिड विकेट रिजनला प्रकाश पाटील यांचा प्रयत्न सफल. हा येतोय षटकार प्रदीप याच्या बॅट मधून आणि षटकारांनी धावसंख्या झाली ती 19. 4 बाद 19. पहिल्या चेंडूवर सोमनाथ त्याला षटकार ठोकलेला आहे. म्हणजे आपले इरादे स्पष्ट केलेत प्रदीप यांनी. येथे थोडेसे शपल क्रॉस लेग स्टिक वरचा चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला होता. मेंडूला बॅट चेंडूला घेता आला नव्हता. पंच सूर्यकांत मोरे सरांचा इशारा येतो लेग बाईज. संख्या झाली ती 20 धावा. आणि हा चेंडू अगदी पुन्हा टाकावा लागेल.
निश्चितच चेंडूवरची ग्रीप मात्र निसटली होती सोमनाथ गोलंदाजाच्या. तर निश्चितच संतोष भुईर जागृत मराठा राणाल सिनियर 40+ खेळाडू त्यांनी रिग्नेश 11 राणाल संघासाठी अगदी शुभेच्छा दिले. धन्यवाद संतोष भुईर, आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अतिशय चांगला चेंडू, स्विंग अँड मिस, गती परिवर्तन, डॉट चेंडू. 4/21 ओव्हर नंबर 3 चा खेळ हा सुरू आहे सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघाकडून. येथे पुन्हा एकदा चांगले चेंडूची हाताळणी होते. फलंदाजाची हालचाल, फुटवर्क चेक करून चेंडू हाताळतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आला, असं वाटलं होतं की या ओव्हरमध्ये आणखीन काही मोठे फटके पाहायला मिळतील, मात्र सोमनाथ पाटील यांनी कमबॅक केलेले आहे. चांगली वापशी. येथे पुन्हा एकदा अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू, इथे 2 कंप्लीट केल्या, तिसरीचा प्रयत्न आहे आणि इथे आता फलंदाज सतीश हे धावचीत बाद. तब्बल 4 फलंदाज 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि धावसंख्या झाली ती 23 धावा. 23 धावा झालेत. 18 चेंडूमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. यानंतर निश्चितच आपण नॉकआउट सामने पाहणार आहोत. हेमंत रिग्नेश 11 राणाले संघाचा दीपक शेवटचा आणि अंतिम 4थं षटक घेऊन सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघाकडून दीपक येतोय. बघूया, हेमंतकडे चांगली क्षमता आहे. 23 धावा बनवल्यात 3 ओव्हरमध्ये. येथे पहिला चेंडू अगदी पायांवर आदळतोय. 1 धाव कंप्लीट केली आहे. बघूया, प्रभाकर देखील खेळाडू कक्षामधून आवाज देतोय. इथे लेगबाईचा इशारा आहे. दिनेश नाईक सरांचा 2 धावा मात्र इथे कंप्लीट केलेत. धावा येवत कशाही येवत, एक एक धावेला खूप महत्व आहे आणि ते आता धावा झाले त्या 25. 5 चेंडूंचा खेळ फक्त बाकी आहे. निश्चितच जनरेटर ऑन करायचे आहेत आणि अगदी जे आपले लाईटचे टॉवर आहेत 1 ओव्हर नंतर अगदी चालू करायचे आहेत. बघा, आम्ही आपल्याला ही सूचना करतोय. या ओव्हर नंतर आपण लाईट ऑन करायची आहे.
पुन्हा एकदा लेग बाईची एक धाव येईल. धावसंख्या झाली ती 26. निश्चितच या ओव्हरमध्ये अगदी लेग बाईच्या आतापर्यंत 3 धावा 2 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. चार चेंडूंचा खेळ शेष आहे. धावसंख्या ती 26. येते अगदी फटका हवेमध्ये आहे. बघूया झेल घेण्यासाठी प्रवीण यांचा चांगला प्रयत्न होता. बॅकअपसाठी प्रकाश पाटील आलेत आणि ते फलंदाज धावचीत बाद. धावेचा प्रयत्न होता आणि ते फलंदाज मोठे हेमंत हे धावचीत बाद झालेत. बघूया प्रभाकर भोईर चौथ्या मानकुली हे संघाचा अष्टपैलू खेळाडू. धावसंख्या 28 आहे आणि प्रभाकर भोईर हा मैदानामध्ये एंटर होतोय. बघूया किती चेंडूंचा खेळ आता रिग्नेश इलेव्हन संघाच्या फलंदाजाकडे बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 28 धावा झाल्यात. बघूया किती धावांपर्यंत घेऊन जातोय प्रभाकर भोईर रिग्नेश इलेव्हन राणाले संघाला. प्रभाकर यांनी देखील या स्पर्धेमध्ये नावाला साजेशी कामगिरी अजूनही केलेली नाही. बघूया या सामन्यामध्ये संधी आहे. 3 चेंडू शेष आहेत. फटका मिस टाइम आहे. स्वतः गोलंदाज फेकी होती. रनिंग बिटवीन द विकेट देखील सुरेख हवाय ते पूर्ण. धावसंख्या झाली ती 30. 2 चेंडू आणि बघा दुसऱ्या इनिंग मध्ये अगदी लाईट ऑन होतील. संपूर्ण टेक्निकल टीम जे आपले जेनिटर असतील वायरमॅन लाईटमॅन असतील त्यांनी कृपया सज्ज राहायचं आहे. यानंतर लगेच आपण LED जेनिटर 2 चेंडूनंतर आपण लाईट ऑन करायचे ग्राउंडची. प्रभाकर अप्रतिम अगदी जमिनी लगातार झेल इथे सोमनाथ पाटील जेज करतोय. चांगला झेल अप्रतिम अतिशय चांगला झेल टिपलेला आहे प्रभाकर भोईर याचा. आणि रिग्नेश इलेव्हन संघाला लागलेला हा 7वा धक्का. अजित गोराटकर शेवटचा चेंडूंचा खेळ शेष आहे आणि अगदी नॉन स्ट्राईक वर फक्त आणि फक्त अजित याला प्रदीप याला प्रदीप या चेंडूवर चौकार सिंगल डबल तिहेरी दुहेरी की मात्र गोलंदाज विकेट डॉट चेंडू टाकतोय. 30 धावा फक्त धावफलकावर आहेत आणि या दुसऱ्या सामन्यातून पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. चला वेल कमी घ्या. सूर्य अस्ताला चाललेले आहे. फर्स्ट इनिंग आपल्याला कंप्लीट करायची आहे आणि त्यानंतर आपण अगदी लाईट ऑन करणार आहोत आणि खास करून सिद्धी ट्रान्सपोर्ट संघाची जेव्हा दुसरी इनिंग सुरू होईल तेव्हा लाईट ऑन असतील. चांगला चेंडू अप्रतिम. धन्यवाद. अगदी वेळेवर बघा आमच्या सूचनेचं पालन इथे पूर्णपणे केले आणि लाईट ऑन झालेले आहेत.
आणि 31चं लक्ष असेल विजयासाठी सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार या संघासमोर सामना विश्रांतीसाठी थांबलेले. आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये. काही मान्यवर मंडळी उपस्थित आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. राजेश पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवरांचं करूया स्वागत आणि सन्मान. प्रताप पाटील साहेबांचे बंधू रवींद्रदादा पाटील इथे उपस्थित आहेत. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करूया. मी राजेश पाटील वीर तानाजी दापोडे संघाचे संघमालक स्पर्धेचे आयोजक यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते आपण रवींद्रदादा पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. रवींद्रदादा पाटील यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर जोशी 11 बादवर संघाचे सचिन देखील उपस्थित आहेत. राजीव आपण पुढे जायचंय. पुढील स्वागत सन्मान आपले शुभ हस्ते करायचे आहे. सचिन जोशी 11 बादवाड या संघाचा अष्टपैलू खेळाडू. त्यानंतर हनुमान पाटील याचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. हनुमान पाटील स्वराज्य युवा प्रतिष्ठान या संघाचे ते संघनायक राहिलेले आहेत. हनुमान पाटील धन्यवाद. तर मान्यवरांचं स्वागत सन्मान आपण इथंच थांबूया. तर यानंतर नॉकआउट फेरीचा पहिला सामना असेल. तर बघा, ज्या या दरम्यान टीमला मी अनाउन्समेंट करणार त्या टीमच्या कॅप्टनना डीजे जरासा आवाज द्या. हॅलो चिक, हॅलो. थोडासा आवाज द्या ना, थोडासा. बघा ग्रुप ए. हॅलो दादा, थोडासा आवाज वाढवा ना. ग्रुप ए संघ वीर तानाजी दापोडे. बघा 3 पैकी 2 सामने जिंकलेले आहेत आणि टोटल पॉइंट आहेत 4 आणि नेट रन रेट 1.714. म्हणजे ग्रुप ए मधून हा संघ टॉपला आहे. ओके. त्याच्यानंतर बघा दरम्यान ए गटातून म्हणजे ग्रुप ए मधून इको झोन पाये खारडी 3 मधून 2 सामने जिंकलेले आहेत. टोटल गुण झालेत 4 आणि नेट रन रेट 1.114. टीमच्या कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. त्याच्यानंतर ग्रुप बी मधून भार्गव 11 पिंपलनर 3 मॅच मधून 3ही सामने त्यांना जिंकलेले आहेत. टॉपला आहेत. पॉइंट आहेत त्यांचे 6 आणि नेट रन रेट मायनस आपण झिरो पॉईंट माफ करा 0.852. म्हणजे ग्रुप बी मधून हा पहिला क्रमांकावरती संघ आहे. त्याच्यानंतर ओम साई दाबा दापोडे 3 मधून 1 मॅच ते जिंकलेले आहेत. त्यांच्याकडे पॉइंट आहेत 2 आणि त्यांचा नेट रन रेट -0.160. या 4ही टीमनं या गोष्टीची नोंद घ्यायची आहे आणि 4ही संघाच्या संघनायकाने लवकरात लवकर मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधायचा आहे. ओम साई दाबा दापोडे, भार्गव 11 पिंपलनर बी ग्रुप मधून आणि ए ग्रुप मधून वीर तानाजी दापोडे आणि इको झोन पाय खारडी 4ही. आणि पहिला सामना असणार आहे वीर तानाजी दापोडे आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असणार आहे ओम साई दाबा. नॉकआउट मॅच असणार आहे. सेमीफायनल पहिली सेमीफायनल असणार आहे.
क्वार्टर फायनल असणार आहे. बघा ही क्वार्टर फायनल असणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. सामना 4 षटकांचा असेल, या गोष्टीची नोंद घ्यावी. दोन्ही टीमच्या कॅप्टनना लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस करण्यासाठी पहिला क्वार्टर फायनलचा सामना. यस, ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. कालीराम केने सर. बघा या सामन्याच्या नंतर सी ग्रुप मधून कुठला संघ दरम्यान लीड वरती टॉप वरती आहे आणि कुठला संघ सेकंड पोझिशन वरती आहे, या मॅचच्या नंतर सी ग्रुपच्या आम्ही पॉइंट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचवणार आहोत. बघा सर्व ऑनलाईन होतं, तुम्ही देखील बघू शकता. सर्वच्या सर्व नक्कीच आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की जे काय या दरम्यान डिजिटल स्कोरिंगची नक्की संकल्पना प्रथमच आपल्याला पाहायला मिळते आणि तुम्हाला ऑनलाईन देखील या सगळ्या दरम्यान अपडेट पाहायला मिळणार आहेत. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. खूप खूप धन्यवाद राहुल भोईर. अगदी नॉकआउट फेरीचे सामने कशा पद्धतीने होतील याची विगतवारी याच्यातच राहुल भोईर सरांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर बोलूया या चालू सामन्याकडे. विजयासाठी 31 धावांचं लक्ष आहे. सिद्धी ट्रान्सपोर्ट कालभार या संघासमोर आणि सलमीर जोडी शरद आणि प्रकाशदादा पाटील आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गिरीश मडवी शरद एका धावीने स्वतःचा खाता अकाउंट ओपन करतोय. संघाच्या फलकावर देखील धावांचं श्रीगणेश झालेले आहे. धावांना सुरुवात झालेली आहे. बिनबाद 1. प्रकाश पाटील गिरीश मडवी अतिशय चांगला चेंडू होता. अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण बघा. काऊ कॉर्नर रिजनवर काय क्षेत्ररक्षण केलेलं आहे, अप्रतिम. मात्र 2 धावा देखील इथे या चेंडूवर कंप्लीट केले आहेत. प्रकाश पाटील यांनी 2 धावींनी खातं खोलले. त्या संघाची धावसंख्या वाढून झाली ती 3. येथे बॅटकट आहे. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक प्रसाद चुकतायत. चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेवर धडकतोय. आहे तो चौकार आणि आता चौकारने धावसंख्या मात्र मुसंडी मारते ती 7 वर. 31चं लक्ष असताना एक चांगली सुरुवात. पहिल्या 3 चेंडूवर आपण 7 धावा पाहतोय. त्यामध्ये एकावर खेळतोय शरद, तर प्रकाश पाटील खेळतायत 6 वर. या इथे अजून एक चांगला फटका येतोय. सूर्यकांत मोरे सरांचा इशारा येतोय चौकार. लॉंग ऑफ सीमारेषा आता क्लिअर केले. बघा पहिला चेंडू खेळले होते कॉर्नर रिजन, त्यानंतर दुसरा चेंडू खेळले शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर तिसरा चेंडू खेळले लॉंग ऑफ. म्हणजे जसे चेंडूच्या हाताळणी होते त्याच दिशेला मात्र फलंदाजी करताना प्रकाश पाटील आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 वर. नवीन चेंडूची फेकी करायची आहे. अगदी 31चं लक्ष आहे आणि पहिल्या 4 मध्ये 11. म्हणजे आता विजयासाठी फक्त 20 धावा बनवायचे आहेत आणि चेंडू देखील त्यांच्याकडे शिल्लक आहेत 20.
गोलंदाज तयार होते गिरीश मडवी. येथे पुन्हा डाऊन साइडला चांगला फटका येतोय. डीप मिड विकेट डिझन मधून चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत वेल होती दोन्ही फलंदाजामध्ये स्ट्राईक रोटेट करण्याची. धावसंख्या झाली ती 12. निश्चितच रिग्नेश इलेव्हान राणाल या संघाची फलंदाजी थोडीशी कमी पडलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की 24 मध्ये फक्त 30 बनवल्या आणि पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत गिरीश मडवी यांनी 5 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केले आहेत. शरद सजोद इथे चांगला झेल इष्टनच्या मागे इष्टरक्षक प्रभाकर भोईर याच्याकडून टिपला जातोय आणि पहिला फलंदाज बाद होतोय. सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघाचा शरद. वेलकम आमचे सहकारी समालोचक या स्पर्धेमध्ये गेले 3 दिवस चांगलं समालोचन ज्यांनी केलं असे आमचे परममित्र ज्ञानेश्वर चिकणे सरांचं देखील इथे शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. तसेच आमचे परममित्र राहुल भोईर हे देखील उपस्थित आहेत. सतीश बॉलिंग मार्कवर. मरोई दिवे संघाचा खेळाडू रिग्नेश इलेव्हन राणल संघाकडून या लीग स्पर्धेमध्ये अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. बॅकफुटला गेले होते क्षेत्ररक्षक बेट. फलंदाज इथे सुरक्षित आहेत आणि काय फलंदाजी प्रकाश पाटील यांची पाहायला मिळते या महत्वाच्या सामन्यातून. आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाचे ते संघनायक देखील आहेत आणि काय फलंदाजी. सोमनाथ पाटील यांचे ज्येष्ठ बंधू. दोन्ही बंधूंनी अगदी सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार या संघामध्ये खेळताना आपल्याला ही जोडी पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 16 आणि या 16च्या 16 धावा 15 धावा मला वाटतं या प्रकाश पाटील यांच्या नावावर आहे. शरद यांनी 1 केली होती. सोमनाथला अजूनही खातं खोलायचं आहे. दोन्ही बंधू जोडी आपण खेळपट्टीवर पाहतो. इथे एकाच धावेवर समाधान. धावसंख्या 17 31 चं लक्ष आहे. आता 16 चेंडू आणि 14 धावांची फक्त गरज आहे. संभाजी म्हात्रे यांच्या संघाने देखील चांगलं कमबॅक केलेलं आहे. वेलकम हरिभक्त पारायण माऊलींचं इथे शुभागमन झालेले आहे. त्यांच्या समेत स्पर्धेचे निश्चितच फोकस मॅन संतोष शेठ पाटील. वेलकम. दुर्वाजी पाटील आमचे हरिभक्त पारायण या माऊलींचं या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दुसरी धाव इथे पूर्ण. तिसरीच्या प्रयत्नामध्ये प्रकाश पाटील होते मात्र सोमनाथ पाटील तयारीत नव्हते. 2 धावा इथे पूर्ण झालेत. धावसंख्या 19. बघा क्वार्टर ऑफ फायनलचा जो पहिला सामना नॉकआउट फेरीचा खेळवला जाईल ते दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. वीर तानाजी दापोडे
ओमसाई दाबा दापोडे दोन्ही संघांनी अगदी चालू सामना संपताच लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या स्पर्धेचा पहिला फ्री क्वार्टर फायनल मुकाबला एकच धावसंख्या झाली ती 21. म्हणजे आता 14 चेंडूमध्ये फक्त 10 धावा या विजयासाठी बनवायचे आहेत आणि निश्चितच इथे ऑल इज वेल आहे. विजयाच्या उंबरठ्यावर सिद्धी ट्रान्सपोर्ट कालभार संभाजी म्हात्रे यांचा संघ तर रिग्नेश 11 राणाल संघ कुठेतरी पराभवाच्या छायेत आपल्याला वावरताना पाहायला मिळतोय. निश्चितच सध्या सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघ ऑल इज वेल आहे. एक चिके सिंगल बघा काय क्विक रनिंग बिटवीन द विकेट फास्टेस्ट रन इथे कंप्लीट केले. दोन्ही बंधू जोडी खेळपट्टीवर आहे. आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाचे दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत आणि निश्चितच शिवनाथ म्हात्रे आमचे परममित्र आहेत. त्यांनी अगदी सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघाला आणि बंधू जोडीला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अजय पाटील असतील जुनांदुर्गीचा एक उत्कृष्ट सिंगर त्यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद. इथे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वर. आता विजयासाठी 8 धावा फक्त दूर आणि चेंडू शिल्लक आहेत 12. ओमसाई धाबा दापोडे आणि वीर तानाजी दापोडे. वेलकम मोहनदादा भोईर. वेलकम मनीष जी मिटकर. काल देखील या स्पर्धेला भरपूर वेळ आपण दिले. वेलकम जगदीशदादा पाटील. अगदी आज कारला एकविरा आईचं दर्शन घेऊन जगदीश पाटील पुन्हा एकदा या क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत. बघूया वीर तानाजी दापोडे आणि ओमसाई दाबा दापोडे अशी लढत प्री क्वार्टर फायनल नॉकआउट फेरीचा पहिला सामना या 2 दिग्गज संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच जय कालिका माता कालवार सिनियर 40+ चे संघनायक प्रकाशदादा म्हात्रे यांनी देखील सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघाला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. योगेश म्हात्रे, विद्यानंद सदाम म्हात्रे, सुनील ठाकरे या सर्व सहकारी मित्रांनी अगदी सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार या संघासाठी ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद. 12 चेंडू 8 धावा. क्वार्टर फायनलचा मुकाबला असेल. बघूया दापोडे वर्सेस दापोडे. एका बाजूला राजेश पाटील तर दुसऱ्या बाजूला संतोष कोहली आणि ते मिसफील्ड चौकार येतोय. चौकार आणि जवळजवळ आता पराभव हा अट्टल आहे. रिग्नेश 11 राहणाऱ्या संघाचा. मोहनदादा भोईर आमचे सिनियर समालोचक तसेच ज्ञानेश्वर चिकणे सर, राहुल भोईर या माझ्या सर्व सहकारी समालोचक मित्रांचं देखील या क्रीडानगरीमध्ये आमच्या समालोचक कक्षामध्ये शुभ आगमन झालेले. अतिशय चांगला फटका. क्षेत्ररक्षक दूरवरून येतील मात्र चेंडू बेट करून चेंडू सीमापार आणि हा सामना फिनिश. विजयी चौकार. अभिनंदन प्रकाश पाटील, सोमनाथ पाटील, अभिनंदन संभाजी पाटील, ऑल टीम सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार. हार्ड लॉक टफ लॉक प्रताप शेठ पाटील, रिग्नेश 11 राणाल. सामन्याचा सामनावीर निश्चितच प्रवीण म्हात्रे ठरलाय. यांनी दुसरं षटक हाताळताना 3 गडी बाद करत फक्त 4 धावा खर्च केल्या
आणि जणू काही सामना आपल्या बाजूनी त्यांनी कायमचा झुकून ठेवला आणि त्याच खेळाडूला आम्ही करतोय मॅन ऑफ द मॅच म्हणून घोषित. याच